19 वर्ष मी जिल्हा प्रमुख आहे. 3 वर्ष मी हातकणंगले तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि 5 वर्ष हुपरीचा शहर प्रमुख म्हणून काम केलं. अंगावर प्रसंगी चाकूचे वार घेतलेले आहेत, पोलिसांचा लाठी खाल्लेली आहे. का मला वाटू नये की मी पक्षासाठी उभा राहायला पाहिजे. बरं, निर्णय निवडणुकीला गेला, येईन नाही येईन हा भाग गौण आहे, पण जी तुमच्याबरोबर तुम्ही उभी केली ती किती आपल्यावर राहिली हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. की आपल्यावर कोण किती राहिलं त्या हे सुद्धा महत्वाचं आहे. मी राजू शेट्टी यांना विरोध एवढ्यासाठीच केला आहे की 2014ला महायुतीतनं त्यांना निवडून दिलं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि बीजेपीची युती फिसकटली. अशा वेळेला राजू शेट्टी साहेबांनी त्याचा हात ओढून धरला होता. उद्धवजींनी भेटायला गेल्यावर जाऊ नका, सदाभाऊ खोत ते होते, मी साक्षीदार आहे घटनेचा. त्यावेळेला राजू शेट्टी निघून भाजपकडे गेले. माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाल्या असतील. मी माझ्या परवाच्या स्टेटमेंटमध्ये एवढं देखील बोललो, उद्धवजी ठाकरे हे माझं दैवत आहे, अजूनही दैवत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या मुशीत मी तयार झालेला कार्यकर्ता आहे. माझ्या मनात पाप अजिबात नव्हतं कुंभार साहेब, पाप अजिबात नव्हतं. परंतु काही लोकांनी उद्धवजींचे कान भरलेले आहेत. जे शेजारची जे माझा जो विठ्ठल आहे त्याच्या शेजारचे जे बडवे आहेत आणि आपल्या जिल्ह्यातलेही काही लोकांनी त्याचे कान भरलेले आहेत की मुरली जाधव कदाचित बंड करण्याच्या तयारीत आहे. माझं शेवटचं वाक्य अजूनही बघा, त्यांना भेटून आल्यानंतर 8 दिवसानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन. याचा अर्थ मी काय पक्ष सोडेन का हा होता, पण त्याचा विपर्यास करण्यात आला. आता खरी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो काय झालंय. हे फक्त निमित्त होतं. माझी आपल्याला बंधूंना विनंती आहे, हे कदाचित माझं शेवटचं स्टेटमेंट असेल, पण हे पूर्णपणे त्या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला कळायला पाहिजे की शिवसेनेमध्ये काय चाललंय. आता डॉक्टर सुजित मिंचेकर गेल्या 4 महिन्यापासून मुरलीधर जाधवांना पदमुक्त करा या विषयासाठी ते सातत्यानं झगडत आहेत. त्यांचा सपोर्ट ज्या हिंदुत्वाच्या विरोधात बोलणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या पूर्वी आता आहेत, त्यांची पूर्वीपासून सलगी आहे. मला नाव सुद्धा त्यांचं घेऊ वाटत नाही. प्रवक्ते आहेत, चांगलं भाषण करतात. त्यांच्याने डॉक्टर सुजित मिंचेकरांची सलगी फार चांगली आहे. ज्याला डॉक्टर सुजित मिंचेकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता, हे सगळं झाल्यावर प्रत्येक गावागावामध्ये त्यांची चाचपणी सुरू होती की आपण शिंदे गटामध्ये गेलो तर कसं होईल. जवळपास त्यांचं फिक्स झालेलं होतं. या ताईंनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही थांबा, गडबड करू नका. उद्धवजींची भेट करून दिली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं मुरलीधर जाधवांना जर पदावरून तुम्ही कमी करत असाल तर मी शिवसेनेत परत राहतो. ही भूमिका डॉक्टर मिंचेकरांनी त्यावेळेला घेतली आणि ह्याच्या पाठीमागं हे षडयंत्र रचत गेलं. ते सातत्यानं सांगत होते की दिवाळी झाली की मुरलीधर जाधवांना पदमुक्त करणार आहे. त्यांना निमित्त पाहिजे होतं. परवाचं निमित्त काय फार मोठं नव्हतं.